नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी पीक विमा 2023 याच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पीक विमा 2023 म्हणजे गेल्या वर्षीच्या रब्बीच्या पीक विम्याचं वाटप हे विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। कारण की मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान 9 विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार, कोणत्या पिकासाठी होणार, हेक्टरी किती रुपये होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्राइबर व्हाल आणि आज इथून पुढचे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आमचे फ्रीमध्ये पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पीक विमा 2023 हा वाटप केला जाणार आहे। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून 5 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार 733 कोटी रुपयाचा पीक विमा 9 विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, याच्या अगोदर विमा कंपन्यांच्या माध्यमातून असं कारण सांगण्यात येत होतं की जे काही राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान होतं ते यायचं बाकी आहे, त्यामुळे रब्बी विमा वाटप होण्याकरिता वेळ लागत आहे, दिरंगाई होत आहे। परंतु आता विमा कंपन्यांना सांगण्यासाठी कोणतंही कारण नाही, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून 5 जुलै 2024 रोजी 733 कोटी रुपयाचा रब्बी पीक विम्याचा जे काही राज्य हिस्सा अनुदान आहे ते विमा कंपन्यांना वितरित केलेलं आहे। त्यामुळे आता 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बीच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे। आणि ही अखेर राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील 10 जिल्ह्याचा समावेश आहे। मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी हरभरा या पिकाचा क्लेम केलेला होता आणि क्लेम केलेल्या सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हरभरा या पिकाच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे। याचबरोबर गहू या पिकाचा पीक विमा सुद्धा राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी गव्हाचा पीक विमा भरलेला होता, ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे दावे पात्र केलेले होते, अशा शेतकऱ्यांना सुद्धा गव्हाचा पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर राज्यातील 34 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा भरलेला होता, ज्या शेतकऱ्यांनी रब्बीच्या पीक विम्याचे क्लेम केले होते आणि ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र केले होते, अशा पात्र केलेल्या दाव्यांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार आहेत। आणि एकूण 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 733 कोटी रुपयाचा पीक विमा रब्बी पीक विमा म्हणून वाटप केला जाणार आहे। कारण की मित्रांनो, जे काही नोव्हेंबर डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पिकाचं नुकसान झालेलं होतं। आणि हे नुकसान झाल्यामुळे पीक विमा भरलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता, बहुतांश शेतकऱ्यांचे दावे पात्र केले होते आणि काही शेतकऱ्यांचे दावे अपात्र केले होते। परंतु पात्र दावे केलेल्या शेतकऱ्यांसाठीच ही आनंदाची बातमी आहे। त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे, ज्यामध्ये युनिव्हर्सल शॉम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, याचबरोबर युनायटेड इंडिया, याचबरोबर युनिव्हर्सल शॉम्पियो, याचबरोबर चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि एकूण 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 34 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे आणि जवळपास 733 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप केला जाणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 34 जिल्ह्यातील रब्बी पीक विमा 2023 याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।